नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय शेतकरी राजा ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा आज रात्री मध्यरात्री उशिरापर्यंत तसेच पहाटेपर्यंतचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे 23 जून 2026 या तारखेचा रात्री आणि मध्यरात्री 24 जून 2026 या तारखेचा पहाटेपर्यंतचा हवामान अंदाज सविस्तरपणे जाणून घेऊया। तर ह्या काळात मान्सून पावसाचा जोर जबरदस्त, तर महाराष्ट्राच्या काही भागामध्ये मान्सून पूर्व वादळी पावसाचा जोर देखील जोरदार वारा, मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह बघायला मिळणार आहे। सविस्तर अपडेट जाणून घेऊया। पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव, शेतीविषयक माहिती, शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिक बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा। मग चला तर जाणून घ्या पुढील हवामान अंदाज सविस्तर। नमस्कार शेतकरी मित्रांनो, 23 ते 24 जून रात्री मध्यरात्री उशिरापर्यंत आणि पहाटेपर्यंत महाराष्ट्रातील अनेक भागात पावसाची सक्रियता कायम राहण्याची शक्यता। महाराष्ट्रातील बहुतांश भागामध्ये मान्सूनचे आगमन झाले असून आता मान्सूनचा प्रभाव हळूहळू वाढताना दिसत आहे। कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यामध्ये मध्यम ते जोरदार मान्सूनी पावसाची शक्यता, तसेच पुणे, सातारा, कोल्हापूर, नाशिक, घाटमाता परिसरातही चांगला पाऊस होऊ शकतो। मराठवाडा आणि विदर्भात काही भागात मान्सूनपूर्व वादळी पावसाचा प्रभाव कायम राहू शकतो। छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, परभणी, नांदेड, नागपूर, अमरावती, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्यासह स्थानिक स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता। विशेषतः कोकण, घाटमाता आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्हे पावसाच्या दृष्टीने अलर्टवर राहू शकता। मात्र राज्यभर अतिवृष्टीसारखी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता सध्या कमी दिसत आहे। शेतकरी बांधवांनी ज्या भागात सलग चांगला पाऊस झाला आहे तेथे पेरणीसाठी परिस्थिती अनुकूल होत आहे। मात्र स्थानिक हवामान आणि जमिनीतील ओल लक्षात घेऊनच अंतिम निर्णय घ्यावा। एकंदरीत 24 जून पहाटेपर्यंत कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात मान्सूनचा प्रभाव अधिक, तर मराठवाडा आणि विदर्भात वादळी पावसाचे वातावरण कायम राहण्याची शक्यता। मग चला तर जाणून घ्या पुढील हवामान अंदाज सविस्तरपणे। वातावरणामध्ये मोठा बदल। बंगालचा उपसागर, दक्षिण अंदमान समुद्र, अरबी समुद्र या समुद्रामध्ये मोठ्या प्रमाणात बाष्पयुक्त वाऱ्याचा पुरवठा निर्माण झाला असून हे वारे आपल्यासोबत ओलावा मोठ्या प्रमाणात महाराष्ट्राकडे घेऊन येत आहे। त्यामुळे मान्सून पावसासाठी पोषक वातावरण सक्रिय झाले आहे। तर आज रात्री मध्यरात्री अर्थात 23 जून 2026 या तारखेला या पावसाची स्थिती रात्री आणि मध्यरात्री उशिरापर्यंत असून 24 जून 2026 याही तारखेला पहाटेपर्यंत या पावसाचा जोर उशिरापर्यंत बघायला मिळणार आहे। महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांमध्ये मान्सून पावसाचा जोर, तर काही भागामध्ये मान्सून पूर्व वादळी पावसाचा जोर, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, जोरदार वाऱ्यासह बघायला मिळणार आहे। सविस्तर अपडेट जाणून घेऊया। मग चला तर पुढील व्हिडिओला सुरुवात करूया। तर सुरुवात करूयात दक्षिण भारतापासून। तर दक्षिण भारताकडे रात्रीच्या दरम्यान पावसाची स्थिती ही फारशी नाही। केरळ आणि कर्नाटकच्या किनारपट्टीकडे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील। आंध्र प्रदेशाच्या पूर्व आणि दक्षिण भागाकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे। भारताच्या पूर्वेकडे पावसाची स्थिती फारशी नाही, ठिकठिकाणी हलका मध्यम पाऊस राहील। मात्र महाराष्ट्रामध्ये या पावसाचा जोर जबरदस्त बघायला मिळणार आहे रात्रीच्या दरम्यान। तर सुरुवात करूयात दक्षिण कोकणापासून। तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे पावसाची स्थिती ही मोपासा, अल्ड्रोना, बेडशी, रामगड, चांदगड, बंडा, सावंतवाडी या आंबोली या भागात जोरदार पावसाचा अंदाज राहील। महापण, कुडल, कडेगाव, पटेगाव, पैठणी, पैपकासल मुसळधार स्वरूपात राहील। आणि कोल्हापूर जिल्ह्याचा पश्चिमी परिसर, पोंडा, राधानगरी, कोणकेश्वर, विजयदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्याचा काही परिसर, खारेपट्टण, गगनबावडा, राजापूर, रेपटण इकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील। वडापेठ, पूर्णागड, रत्नागिरी, नेरवा, मुलगुण इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे। बेलकर, सकरपा, मलकापूर, कोकरूड कोल्हापूर जिल्ह्याचा परिसर जोरदार स्वरूपात राहील। मेढा, उडाले सातारा जिल्ह्याचा परिसर मध्यम स्वरूपात राहील। तसेच संगमेश्वर, माखणजण, कोयना, पटण सातारा जिल्ह्याचा परिसर मुसळधार पावसाचा अंदाज आहे। किनारपट्टीचा परिसर हेडवी, गुहागर, मार्गा, तांबे, दहागाव, दापोली, पाच पंढरी तसेच मंदनगर इकडे तुफान पावसाचा जोर बघायला मिळणार आहे। लोटे, चिपळूण, अरळ, अरवाडे तसेच सातारा, मेढा, उडाले इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे। पुसिवली, औंध, वडोज, निंदाल, दहिवाडी, देवरा, मोलदिकसा जोरदार पावसाचा अंदाज राहील।
लोणात, नांदल, फलटण इकडे मध्यम हलका पाऊस बघायला मिळणार आहे। महाबळेश्वर, घोगरी, मंदनगर, पोलादपूर, महाड, वर्धन, गोरेगावलाही मुसळधार पावसाचा अंदाज असून किनारपट्टीकडे जोर जास्त राहील। आणि पुणे जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज आहे। टाला, इंदापूर, रोहा, नागोठाणा मध्यम हलक्या स्वरूपात राहील। तर पुणे जिल्ह्याच्या इतर भागामध्ये रात्रीच्या दरम्यान ढगाळ स्थिती राहील। पावसाचा अंदाजा रायगड जिल्ह्याकडे चोंडी, अलिबाग जोरदार स्वरूपात राहील। खोपोली, कामशेतला हलका मध्यम राहील। मुंबई, नवी मुंबई, उरणलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे। तसे पालघर आणि मुंबईच्या इतर भागामध्ये घाटमाथ्याकडे हलका मध्यम पाऊस राहील। जबरदस्त पावसाचा अंदाजा खोटाले, सम्राट, गुंडा, राजूर आणि अहिल्यानगरचा काही परिसर, अश्वी, संगमनेर तसेच तिरडे, डुबरे, नाशिकचा परिसर, नांदूर, शिंगोटे इकडे मुसळधार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। तर अहिल्यानगरच्या भागामध्ये आल्याने, टाकळीटोकेश्वर, अहिल्यानगर, कुडगाव, भगूर, पाथर्डी, जांभळी मध्यम स्वरूपात राहील। गोडेगाव, माका, बनास, निवासा, श्रीरामपूर, तालिकापण, अश्वी इकडे मध्यम स्वरूपात राहील। मुसळधार पावसाचा अंदाजा शिर्डी, पिलतांबा, कोपरगाव या भागामध्ये बघायला मिळणार आहे। नाशिक जिल्ह्याकडे निमगाव, सिन्नर, ओझर, नाशिक, देवळी मध्यम स्वरूपात राहील। येवला, बारम, तालवड आणि तसेच कुसुमाडी, ममदापूर, मनमाड जोरदार स्वरूपात राहील। तसेच मालगाव, सौदाने, मालेगाव, नांद्राणे, शेरळ, अरबी, बोकरूड, धुळे या भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे। नंदुरबार जिल्ह्याकडे आणि जळगाव जिल्ह्याकडे पावसाचा जोर फारसा नाही। बहुतांश ठिकाणी हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे। जसे पाऊर, बडगाव, पाचोरा, चोपडा, आव्हाड या भागामध्ये आणि मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या भागामध्ये कन्नड, हतनूर, चाळीसगाव, श्री छत्रपती संभाजीनगर, काचूड, पाचोड, ढाकेपाल, पैठण आसपासचा परिसर इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील। रात्रीच्या दरम्यान जालना जिल्ह्याकडे रामशेगोछोटा, तानवाडी, पानवाडी, ईश्वरनगर, जालना, देऊळगाव, राजा, सम्राटनगर मध्यम हलक्या पावसाचा जोर रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे। तसे बीड, लातूर, सोलापूर, सांगली जिल्ह्याचा बराचसा परिसर हलका मध्यम पाऊस रात्रीच्या दरम्यान या भागात राहील। नांदेड भागाला इकडे ढगाळ वातावरण राहील। पावसाचा अंदाज फारसा नाही। परभणी जिल्ह्याकडे लोहा, बुजुर्ग तसेच परभणी, जरी, बोरी, जिंतूर मध्यम हलका राहील। हिंगोली जिल्ह्यात हिंगोली, औंध, कळमनुरी इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे। तर महागाव, माऊर इकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील। यवतमाळ जिल्ह्याकडे डिग्रस, देहाणी, अरणी, जवई, रुई, पांढरकवडा, घाटंजी, करंजी मुसळधार पावसाचा अंदाज आहे। तसेच यवतमाळ, नेर, लाटके, दारवा इकडे तुफान पावसाचा अंदाज राहील। वाशिम जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा मुळपीर, गर्जना, खेरडा, परतूर, महसूल मुसळधार पावसाचा अंदाज आहे। आणि बुलढाणा जिल्ह्याकडे दक्षिणेकडे जोर कमी राहील। बुलढाणा, गिरडा, मोटाला, खामगाव, शेवगाव, दिघी, मलकापूर, दासराखेड, मासराखेड इकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील। अकोला जिल्ह्याकडे अकोला, बोरगाव, मंजू, गोरेगाव, आळंदा तसेच अकोट, तेलारा, हिरवाखेड इकडे तुफान वादळी पावसाचा अंदाज राहील। आणि अमरावती जिल्ह्याकडे मतिजापूर, दर्यापूर, आसेगाव, अंजनगाव, सुजित, चिखलदरा जोरदार पावसाचा अंदाज आहे। तर अमरावती जिल्ह्याच्या इतर भागामध्ये मध्यम हलका पाऊस राहील। पलेगाव, बाबुलगाव, देवळी, कोल्हापूर, वर्धा जिल्ह्याचा परिसर आणि वाडकी, पुणे, वडनेर, हिंगणघाट इकडे जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। तसेच चंद्रपूर जिल्ह्याकडे वणी, उगसरोड, चंद्रपूर, वणी, कायर जोरदार स्वरूपात राहील। बल्लापूर, कजवाली इकडे मध्यम हलक्या पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। तसे गडचुली, गोंदिया, नागपूर, भंडारा इकडे वादळी पावसाचा अंदाज हलक्या मध्यम स्वरूपात राहील। मात्र वादळी वातावरण जबरदस्त बघायला मिळणार आहे। रात्रीच्या दरम्यान वादळी वातावरण राहील। तसेच रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान पावसाची स्थितीही विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्याकडे बघायला मिळणार आहे। आणि गडचिरोली जिल्ह्याकडे, चंद्रपूर जिल्ह्याकडे वादळी पावसाची शक्यता आहे। चंद्रपूर, बल्लापूर, गजवाली, मोरली, कोटवाडा इकडे तुफान पावसाचा अंदाज राहील। विजांचा कडकडाट देखील बघायला मिळणार आहे। आष्टी, मुलचेरा, एटापल्ली, अहिरी, भांबरगड तुफान पावसाचा अंदाज राहील। मोल, सावली, चामोर्शी तसेच चिरमुरा, नाटी चौक, देसिंग, दिगोरी, केमटीमेंढा, कुरखेडा, बलिटोला इकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील। कोलेगाव, बोनगाव, चिंचगडलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे। भंडारा जिल्ह्याकडे लखनी, साकोली, संग्राणी, आडायल, गौतमगाव जोरदार स्वरूपात बघायला मिळणार आहे। तसे गोरेगाव, आमगाव, सकरेटोळा, गोंदिया जिल्ह्याकडे मध्यम हलका राहील। आणि भंडारा जिल्ह्याकडे उत्तरेकडे भंडारा, वर्दी, धर्मापुरी, असोली, कंधारी, अकोला इकडे मध्यम पावसाचा अंदाज राहील। नागपूर जिल्ह्याकडे डोरली, कमळेश्वर, नागपूर, इंगणा, पाचगाव, बुरिकोकाटी, दुतीवाडा, कोडाली, अरबी, वडोणा, लाडगड या भागातही मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे। मुसळधार पावसाची शक्यताही मध्यरात्री आणि रात्रीच्या दरम्यान जळखेडा, वरुड, नरखेड, पांडोणा इकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील। मोर्शीलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे। तसे अमरावती, अकोला, बुलढाणा
इकडे हलका मध्यम पाऊस राहील आणि वाशिम, हिंगोली, नांदेड वगळता बीड, लातूर, धाराशिव तसेच श्री छत्रपती संभाजीनगर हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे. मध्यरात्रीच्या दरम्यान राहील. उत्तर महाराष्ट्राकडे जळगाव, धुळे, नंदुरबार हलक्या पावसाचा अंदाज राहील. तर जबरदस्त पावसाचा अंदाज कोकण किनारपट्टीच्या भागामध्ये मध्यरात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे. तर मध्यरात्रीच्या दरम्यान पावसाची स्थिती सावंतवाडी, अंबोली, चांदगड, रामगड, मोपासा, पारसेम इकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील. कडेगाव, पटेगाव, बायगणी, पोईप, कासल, पोंडा, राधानगरी, कोल्हापूर जिल्ह्याचा पश्चिमी परिसर किनारपट्टी तुफान पावसाचा अंदाज आहे. वडापेठ, पूर्णागड तसेच मलकापूर, कोकरूड, कोल्हापूर जिल्ह्याचा काही परिसर जोरदार पावसाचा अंदाज राहील. रत्नागिरी, नेरवा, मुलगुण, बेलकर, सक्रापा, संगमेश्वर, कोयना, पटण, अरळ, आरवाडे सातारा जिल्ह्याचा परिसर तुफान पावसाचा अंदाज आहे. लोटे, चिपळूण, मेढा, उडाले तसेच महाड, वर्धन, गोरेगाव जोरदार पावसाचा अंदाज राहील. पुणे जिल्ह्यातही जोरदार पावसाची शक्यता ही टाला, इंदापूर, रोहा, नागोठाणा, आंबे, कळवण या भागात राहील. पुणे जिल्ह्याच्या इतर भागामध्ये पुणे, दायरी, सासवड, लोणी, कारभार, वाघोली मध्यम स्वरूपात राहील. रायगड जिल्ह्याकडे चोंडी, अलिबाग, पेंच, रोकोपोली, कामशेतलाई जोरदार पावसाचा अंदाज मध्यरात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे. तर पहाटेच्या दरम्यान पावसाचा अंदाजा महाराष्ट्राच्या कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये जबरदस्त राहील. तर पावसाचा अंदाजा पहाटेच्या दरम्यान रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, मुंबई, ठाणे इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, अहिल्यानगर आणि तसेच श्री छत्रपती संभाजीनगर पहाटेच्या दरम्यान मध्यम पावसाचा अंदाज राहील. तर महाराष्ट्राच्या इतर भागामध्ये ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे.